इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। काही लोक लग्नात केलेल्या खर्चावर टीका करतात, तर काही लोक आश्चर्य व्यक्त करतात। पण हे लग्न होताच एक असं सत्य समोर आलं, ज्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आदरला। एक असं सत्य लपलं होतं, जे या ठिकाणी आज उघडकीस आलं। ते सत्य नेमकं इंदुरीकर महाराजांच्या जावायचं। अखेर आज इंदुरीकर महाराजांच्या जावायचं खरं गुपित या ठिकाणी समोर आलं। 3 मे रोजी या ठिकाणी मोठ्या थाटामाटात अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न पार पडलं। पण लोकांना त्यावेळेस खरा प्रश्न पडला होता की इतकं मोठं लग्न केलं आहे, मग त्यांचा जावाई नेमका कोण? साखरपुडा ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस लोकांना थोडीफार कल्पना होती की ज्ञानेश्वरीचे पती म्हणजे साहिल चिलप हे फक्त उद्योजक आहेत, पण मुंबईमध्ये त्यांच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत इथपर्यंत लोकांना माहीत होतं। पण लग्न होताच असं जे सत्य समोर आलं, त्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली। मग काय आहे सत्य? इंदुरीकर महाराजांच्या जावायचं ते खरं गुपित। इतक्या थाटामाटात प्रचंड खर्च करून देखील महाराजांनी आपल्या लाडक्या मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत लावलं, त्या व्यक्तीचं नेमकं गुपित काय आहे? महाराजांनी नेमकं काय सत्य लपवलं? महाराजांचे जावई साहिल चिलप नेमका हा काय व्यवसाय करतो? खरंच त्याच्या किती कंपनी आहेत? त्याची प्रॉपर्टी नेमकी किती आहे? आणि त्याच प्रॉपर्टीचं रहस्य नेमकं काय आहे आज उघडकीस आलेलं आहे। ज्या इंदुरीकर महाराजांनी इतका मोठा लग्नात खर्च केला, लोकांनी त्यांच्यावरती टीका देखील केली, महाराजांनी भाऊक होऊन टीकेला उत्तर देखील दिलं। पण इतका खर्च करून जावायचं वेगळं सत्य या ठिकाणी निघालं। मग लग्न होताच असं नेमकं कोणतं गुपित सत्य उघडकीस आलं, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली? संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसेल अशी कोणती माहिती उघडकीस आली? चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। मे महिना म्हणजे लग्न सराईचा महिना। अनेक लग्न महाराष्ट्रात होतात, पण बघा सध्या एकाच लग्नाची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे लग्न इंदुरीकर महाराजांच्या लाडकी कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं लग्न। हे म्हणजे लग्न नव्हतं, तर एक मोठा भव्य दिव्य सोहळा होता। 100 एकराची जागा, फक्त 10 एकराचा नुसता मंडप, 3 लाखहून गर्दी, आणि मंत्री देखील होती, आमदार देखील होते, खासदार देखील होते, स्वतः मुख्यमंत्र्याची देखील उपस्थिती होती। इतकं भव्य लग्न होतं की ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे। आता अनेक दिवस झाले तरी या ठिकाणी त्याची चर्चा देखील सुरूच आहे। आता सुरुवातीला लग्नाचे आकडे आले, तिथल्या लोकांची गर्दीची संख्या आली, अनेकांनी याच्यावर टीका देखील केली, काहींनी अनेक शंका देखील उपस्थित केल्या। कालपर्यंत महाराजांवर टीका देखील झाली होती। महाराजांनी इतके पैसे कुठून आणले आणि एक महाराज कीर्तन करतात, त्यांच्याकडे पैसे कुठून आले? लोकांना तुम्ही सल्ले देता, लग्न कमी खर्चात करता आणि तुम्ही करोडोचा खर्च करता, मग हे कसं काय करता? ही टीका कालपर्यंत होत होती। पण आज जे काही सत्य बाहेर आलं, ज्याने सगळीकडे दुसरी चर्चा सुरू झाली। कारण की महाराजाच्या जावायचं जे सत्य होतं, जे काही गुपित होतं, ते अखेर या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे। महाराजांचा जावाई हा उद्योजक आहे, यांच्या कंपन्या देखील आहेत, इथपर्यंत तुम्हाला माहिती देखील असेल। पण त्या कंपन्या मागचं इतकं मोठं सत्य, या ठिकाणी जो काही आकडा आहे, तर तो आकडा त्यांनी कसा काय केला, हे अखेरचं रहस्य या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे। महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं। लग्न होताच महाराज ढसाढसा रडले। साहिल चिलप हा महाराजांचा जावाई आहे, मग तो नेमका कोण आहे? त्याची प्रॉपर्टी जी सांगितली गेली, ज्या कंपन्या सांगितल्या गेल्या, त्याच्या मागच्या रहस्य काय, हे लपवून ठेवलेलं सत्य आज काय उघडकीस आलेलं आहे? खरंच तो कोणता व्यवसाय करतात? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या संपत्तीचा, मालमत्तेचा आकडा काय, ती संपत्ती त्यांनी नेमकी कशा पद्धतीने मिळवली, हे काय सत्य उघडकीस आलंय। लग्न होताच एक अशी घटना समोर आली, एक सत्य असं समोर आलं, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय। महाराज अक्षरशः ढसाढसा रडले। साहिल चिलप यांची आजची श्रीमंती आहे, ज्यांची जी काय आजची ओळख आहे, ती एक उद्योजक म्हणून आहे। ते साध्या एक उद्योजक आहे, त्यांच्या अनेक कंपन्याचा मालक म्हणून ती आहे। आता बघा, अनेक बातम्यांमध्ये तुम्ही प्रसार माध्यमामध्ये देखील पाहिलं असेल, एक सत्य असं होतं जो आजपर्यंत बाहेर आलेलं नव्हतं, ते एक सत्य या ठिकाणी लपवलेलं होतं, ते आता या ठिकाणी अखेर केस उघडकीस आलेला आहे। एक पहिला प्रश्न लोकांना पडला होता, ते म्हणजे लाखो लोकांमध्ये, करोडो लोकांमध्ये महाराजांनी साहिल चिलप यालाच का निवडलं? चिलप फॅमिली त्यांनी असं काय गुपित बघितलं जे लोकांना माहीत नव्हतं, पण त्यांना माहीत होतं? तर लोकांना कालपर्यंत यांची शंका होती, पण आज जे काही सत्य उघडकीस आलं, त्याने सगळं चित्रच बदललंय। लोकांना वाटत होतं फक्त पैसा, आणि त्या पैशामागचं रहस्य काय, हे अखेर या ठिकाणी समोर आलं। आता बरेच लोकांना वेळा आपण देखील पाहतो, अनेक श्रीमंत लोक एखाद्या श्रीमंत मुलाची मुलगी, श्रीमंत मुलावर तिचं लग्न लावून दिलं जातं, नेहमी बराबरीचा माणूस पाहिला जातो,
पण इथं चित्र या ठिकाणी वेगळंच होतं आणि त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. अशा परिस्थितीत नेमकं सत्य काय आहे, जे काही सत्य आहे या ठिकाणी आता अखेरकीस उघडकीस आलेलं आहे. तर या कुटुंबाचा इतिहास काय आहे त्यांच्यामध्ये समोर आलेला आहे. हे जे काही कुटुंब आहे, साहिल चिलप हा त्यांचा मुलगा आहे आणि त्याचे वडील सुनील चिलप. जर यांचा इतिहास या ठिकाणी तपासला गेला तर त्यांच्या इतिहासामध्ये सापडलं जे काही धक्कादायक रस्ते आहे. तर हे सध्या कुटुंब मुंबईत वास्तव्याला आहे. लोकांना एवढंच माहीत आहे, पण मुंबईमध्ये त्यांचे व्यवसाय काय आहेत, साहिल चिलप तिथे त्या ठिकाणी व्यवसाय कोणता पाहतो इथंपर्यंत लोकांना माहीत होतं. पण तपास करताना आता असं लक्षात आलं की या कुटुंबाची पाळमुळं पूर्ण पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील काटे गावातील या ठिकाणी सापडली आहेत. होय, बघा, तपास केल्यानंतर असं सापडलं ते मुंबईचे नाहीत तर ते काटेडे गावचे आहेत. तर शिवनेरीच्या सावलीमध्ये एक त्यांचं साधं कुटुंब वाढलेलं होतं. सुरुवातीला ते एक कुटुंब शेतकरी कुटुंबातून आलं होतं. आता एक शेतकरी कुटुंब इतका मोठा व्यवसाय कसा काय, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. तर ही त्यांची वडिलांची स्टोरी आहे. मग साहिल चिलपांच्या एवढ्या मोठ्या कंपन्या कशा काय झाल्या, आता याचा तपास केल्यानंतर लक्षात आलं की साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप यांचा देखील प्रवास अतिशय थक्क करणार आणि कष्ट करणार आहे. खरं तर त्यांच्या वडिलांच्या इतिहासामध्ये सगळं सत्य दडलेलं होतं. एकेकाळी या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. हाताला काम नव्हतं, पण डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं. साहिलचे वडील सुनील चिलप यांनी देखील सुरुवातीच्या काळात ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये एक सर्वसामान्य कर्मचारी म्हणून नोकरी केली. 2003 मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला आणि 2003 मध्ये पाहायला गेलं तर ते मुंबईला गेले. खिशात थोडेसेच पैसे होते. नवी मुंबईच्या धावपळीत त्यांनी एक ट्रक ड्रायव्हर सोबत काम केलं. लॉजिस्टिक्सचे बारकावे समजून घेतले. जेवण वेळेवर मिळत नसायचं, राहण्याची सोय नव्हती, पण स्वतः काहीतरी उभं करण्याची मनामध्ये जिद्द होती. त्यांना ती स्वस्त बसू देत नव्हती. साहिल चिलपचे वडील सुनील चिलप यांचा देखील खूप इतिहास मोठा थरारक आहे आणि तिथूनच साहिलचं सत्य या ठिकाणी उघडकीस येणार होतं. मुंबईला गेले सगळे शिकत होते. परिस्थिती अत्यंत बेताची होती. काळ होता 2003 सालीचा. 1 रुपयात जमा करून शून्यातून ट्रक घेतला आणि त्या ट्रकवर व्यवसाय चालू केला. पाहता पाहता 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. आता इतक्या वेगाने ट्रक वाढत होते की कोणालाही संशय येईल. साहिल चिलप यांनी लग्न ज्ञानेश्वर बरोबर झाले हे सगळं सत्य बाहेर येणार होतं. 6 महिन्यात दुसरा ट्रक त्यांनी वेळेस घेतला. त्यांच्यात पाहता पाहता 1, 2, 3चे 4, 4चे 5 असं शेकडो कंटेनर त्यांनी उभे केलेत. ही केवळ प्रगती नाही, तर एक मराठी माणसाने मुंबईसारख्या परप्रांतीय लोकांच्या मक्तेदाराला दिलेली टक्कर होती. आता सुनील चिलप हे साहिल चिलप यांचे वडील आणि साहिल चिलप हे इंदुरकर महाराजांचे जावई. मग त्यांनी काय केलं, मग ही त्यांची मालमत्ता काय इंदुरकर महाराजांचं जावयाना का निवडलं, तर नुसते पैसेच पाहिले नाही तर दुसरे काही सत्य लपले होते. तर या कुटुंबाचे कुठेतरी झालं की ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा संपर्क कसा झाला, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आता अतिशय धक्कादायक माहिती तुम्हाला सांगतोय. सुनील चिलप यांनी कष्ट करून जे काही साम्राज्य उभं केलं ते सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी त्यांना वारसदार हवा होता. नुसता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला मुलगा असेल तो पुढेच काही करणार नाही तर काय होणार. मग सत्य समोर आलं. आता लग्न होताच महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. साहिल चिलप असा जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा त्यांच्या घरच्यांना वाटलं होतं की साहिल एक दिवस इतकं मोठं साम्राज्य मोठं करेल. तर साहिल चिलप हळूहळू मोठा होत होता. त्याची जबाबदारी त्याला पेलायची. स्वतः त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षण घेतलं. त्याने आधुनिक शिक्षणाची जोड वडिलांच्या अनुभवाला दिली. तो खरं तर संयमी आणि शांत आहे, पण त्यांच्या स्वभावामागे नेमकं काय सत्य दडलं होतं ते अखेर या ठिकाणी उघडकीस आलं. लग्न होताच ते सत्य या ठिकाणी बाहेर आलेलं आहे. तर संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली. श्रीमंताचाही कुठलाही गाजावाजा तो करीत नाही. पडद्यामागे थांबून चिलप ग्रुपचे तो निर्णय घेतो. सध्या तो वडिलांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी नावाशिवा बंदराजवळ लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटमध्ये त्याचे तो व्यवहार सांभाळतोय. आता अनेकांना प्रश्न पडतो की इंदुरकर महाराज अहिल्यानगरचे आणि पुण्यातील चिलप कुटुंब हे एकत्र कसे झाले, तर त्याचं उत्तर आहे की एक महत्त्वाची दुरी आणि तीच दुरी या ठिकाणी महाराजांनी निवडलेला आहे. महाराजांनी हे कुटुंब निवडले म्हणजे ज्ञानेश्वरीचा हात साहिलच्या हातात दिला. खरं तर हे पैसे नाही तर हेच खरं कारण होतं. जे लपवलं होतं ते कारण होतं म्हणजे चिलप कुटुंब हे जुन्नर भागातील खेड्यापाडील म्हणजे ते ग्रामीण भागातील या ठिकाणी असल्याने त्यांना वारकरी संप्रदायाची देखील एक त्यांच्याकडे एक प्रथा आहे. तिथेच त्यांचं एक घर आहे. या घराचा एक मोठा इंस्टाग्रामवर व्हिडिओ देखील आला होता. त्या व्हिडिओने खळबळ उडाली होती. त्या व्हिडिओमध्ये साहिल चिलपचं एक घर होतं. तिथे मग एक महिला जाताना दिसली होती. तिने कॅमेरा ओपन केला आणि बघितलं तर काय घराच्या बाहेर एक स्पीकर लावला होता आणि त्या स्पीकरवर हरिपट सुरू होता. दिवसभर हरिपटाचा गजर सुरू होता.
विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून त्यांची भेट झाली आणि चिलप कुटुंबाचे पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी या ठिकाणी जोडलेलं आहे. साहिलचे काका वडील दरवर्षी आषाढी एकादशीमध्ये सेवा देत असतात. पनवेलला खांदा कॉलनीमध्ये दरवर्षी चिलप कुटुंबातर्फे वारकऱ्यासाठी अन्नदान निवासाची देखील या ठिकाणी सोय केली जाते. आणि याच वारीच्या वाटेवर इंदोरीकर महाराजांनी चिलप कुटुंबाची ओळख झाली आणि ही ओळख होती 15 ते 20 वर्षाची. 2000 पाहायला गेलं तर 7 दरम्यानची झाली, 6 ते 7 दरम्यानची. आणि अखेर ओळख इतक्या दिवस टिकली की मग अखेर मुलीचा हात या ठिकाणी साहिलच्या हाताने त्यांनी दिला. त्याने बँक बॅलन्स पाहिला नाही तर समोरच्या कुटुंबाचे संस्कार पाहिले आणि ज्ञानेश्वर आणि साहिलची केमिस्ट्री देखील संस्कारावर आधारित साहिलच्या घरी तसंच वातावरण जसं ज्ञानेश्वरच्या घरामध्ये होतं. आणि अखेर त्याचं लग्न जमलं, साखरपुडा झाला. मग आता सगळ्याला प्रश्न पडला की हे सगळं खरं आहे, पण मालमत्ता नेमकं काय आहे, त्यांच्याकडे शेती किती आहे, व्यवसाय किती आहे, त्यांच्याकडे रहस्य काय आहे, हा आकडा नेमका किती आहे. तर चिलप कुटुंबाच्या मालमत्तेचा जो तपशील आहे, जो सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, हे कुठले अधिकृत आकडे नाहीत, पण त्याच्या व्यवसायाची व्याप्ती पाहता तज्ज्ञांनी लावलेले अंदाज आहेत. एक पहिली गोष्ट पाहायला गेलं तर SM लॉजिक कंपनी नावाशिवा या पोर्टवर त्यांची कंपनी आहे. त्यांच्यावर 100हून या ठिकाणी अधिक ट्रक्स आहेत. त्यांनी बांधलेले मुंबई पूर्ण एक्सप्रेस त्याने त्यांचे मालकीचे मुख्याचे भूखंड देखील आहेत आणि काटेडी येथे वडीलपाराची शेती देखील आहे. आधुनिक तंत्रज्ञाने द्राक्ष असेल, डाळिंबीची बाग देखील त्यांच्याकडे फुलवली आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज कार या ठिकाणी आहे, फॉर्च्युनर आहे, अशा महागड्या देखील गाड्या आहेत. तर अशा प्रकारची त्यांची संपत्ती मिळून अंदाजित 500 ते 700 कोटीच्या घरात आहे असं देखील बोललं जात आहे. तर आता महाराजांच्या जावयाचं पाहायला गेलं तर महाराजांनी फक्त पैसा पाहिला नाही तर अध्यात्म देखील पाहिले आणि अध्यात्मामुळेच कुटुंब एकत्र आले. आणि महाराजांनी जो निर्णय घेतला आहे, मग महाराजांनी जावई योग्य निवडलं का, याविषयी तुमचं काय मत, या ठिकाणी तुमचं काय मत आहे, महाराजांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का. ज्ञानेश्वर आणि साहिल यांच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये त्या ठिकाणी देऊ शकता. धन्यवाद.